नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्या पिंपळगाव कांदा मार्केट चॅनलमध्ये आपल्या शेतकरी मित्रांचं मनपूर्वक स्वागत आहे। आज दिनांक 4 मार्च आपण आलो पिंपळगाव वसंत कांदा मार्केटला। मित्रांनो, आज काही एवढी आवक नाही आहे, आवक 600 ते 700 मध्ये बघू काय बाजारभाव निघतो। व्हिडिओ पूर्ण बघा, आवक कमी आहे आज। मित्रांनो, मी सिद्दीक शेख तुम्हाला डेली अपडेट देत असतो। चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून दररोज येणारे बाजारभाव तुमच्यापर्यंत पोहोचतील। व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आपल्या शेतकरी मित्रांमध्ये। व्हिडिओमध्ये एक नंबर गोल्टी का सगळ्यांचा बाजारभाव सांगेल, सरासरी हायस्ट लोएस्ट काय निघते ते तुम्हाला व्हिडिओमध्ये कळणार आहे। काल मार्केट बंद होता, आज बघू काय बाजारभाव निघतो। आवक पण कमी, आज बाजारमध्ये काय बदल होतो का, हायस्ट लोएस्ट सगळं क्वालिटी प्रत्येक क्वालिटीचा बाजारभाव आपण आपल्या व्हिडिओमध्ये दाखवला असतो। व्हिडिओ पूर्ण बघा आणि आत्तापर्यंत आपल्या पिंपळगाव कांदा मार्केट चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं, सबस्क्राईब करून घ्या। आणि हायस्ट आपण बघितलं 14, 15, 16 पर्यंत निघत होता, आज बघू काय निघतं। व्हिडिओ पूर्ण बघा, शेवटपर्यंत बघा। चला भाऊ बघूया। मित्रांनो, पहिल्या लाईन पासून पहिलं नग बघतो आपण। बघू शकतो तुम्ही गोल्टीची क्वालिटी किती गेली गोल्टी? 451 451 451 रुपीज 451। कुठली गोल्टी? गोहरणची। बरं ठीक आहे, 451। काय भाव गेली गोल्टी? 426 रुपये 426 रुपीज। बरं, कुठली गोल्टी? बहादुरी। बरं ठीक आहे, बघू शकतो मी क्वालिटी कांद्याची। 870 रुपये झाले, 870 रुपीज। कुठला आहे कांदा? बहादुरी। कोणतं बियाणं होतं दादाचं? घरगुती बियाणं आहे, बहादुरीचा कांदा आहे। आणि किती शिल्लक राहिले कांदा? संपलाय का? अच्छा अच्छा, शेवट होतं। परवा किती गेलो होतो? 900 गेलो होतं। बरं ठीक, 501 रुपये। बघू शकतो गोल्टी 501 रुपये 501 रुपीज 501। कुठली गोल्टी? शेलूची। बरं ठीक, 501 रुपीज शेलूपुरी। काय भाव गेलो? बघू शकतो मी 991 991 रुपीज। कोणतं नारळी बियाणं आहे का? प्रशांतचं बियाणं आहे। कुठला आहे कांदा? देवरगावचा कांदा आहे। आणि परवाच्या दिवशी किती गेले होते? नव्हते का? ठीक, पुढे बघू किती? 1012 रुपये। बघू शकतो मी 1012 रुपीज 1012। कुठला आहे कांदा? हट्टी। अच्छा, आणि कोणतं बियाणं होतं त्याचं? चायना। परवाच्या दिवशी होते का तुम्ही? नाही ना, ठीक। पुढं बघू, हे काय भाव गेले? 700 रुपये 700 रुपीज। बघू शकतो मी क्वालिटी कांद्याची 700। कुठला आहे कांदा? आणि परवाच्या दिवशी होते का तुम्ही? नव्हते। बरं ठीक, 700 रुपीज 700 रुपये। पुढं बघू, काय भाव गेले काका? 1002 रुपये 1002 रुपीज। कुठला आहे कांदा? बाटगाव। आणि कोणतं बियाणं होतं त्याचं? अच्छा, परवाच्या दिवशी होते तुम्ही? किती गेले होते परवा? 850 रुपये गेले ते। बरं ठीक आहे, कोणतं बियाणं यायचं? साधं बियाणं। ठीक आहे, पुढं बघू, 752 रुपये। बघू शकतो तुम्ही क्वालिटी कांद्याची 752 752 रुपये। कुठले आपण? नारायणगाव। ठीक आहे, गोल्टी काय गेली? 491 गोल्टी। बघू शकतो मी 491 रुपीज। कुठले आपण? नारायणगाव। बरं, 1057 1057 रुपीज 1057। बघू शकतो तुम्ही साईज आहे कांद्याला। कुठला आहे कांदा? 50-55 साईज आहे, खडक ओझर। कोणतं बियाणं होतं याचं? नारळी बियाणं आहे। परवा किती गेलं होतं? अच्छा ठीक आहे, किती आहे अजून बाकी? भरपूर कांदा आहे। ठीक आहे, पुढं बघू, काय भाव गेले? 770 रुपये। बरं, 770 रुपीज। कुठला आहे कांदा हा? कोणतं बियाणं होतं त्याचं? पंचगंगाचं बियाणं आहे। ठीक आहे, काय भाव गेले? 870 रुपये 870 रुपीज 870 रुपये। बघू शकतो क्वालिटी कांद्याची। कुठला आहे कांदा? देवरगाव 870। परवा होते का तुम्ही? नाही। बियाणं कोणतं यायचं? घरगुती बियाणं। ठीक आहे, धन्यवाद। काय भाव गेले?
1025 रुपये 1025 रुपीज. कुठला आहे कांदा? सावरगाव. कोणतं बियाणं होतं त्याचं? घरगुती बियाणं आहे. बरं 1025. परवा होते का तुम्ही? नाही ना, ठीक. पुढं बघू काय भाव गेले? 800 रुपये 800 रुपीज. कुठला आहे कांदा? भयाळे. ठीक 800 रुपीज. परवा होते का? बरं काय भाव गेली गोल्टी? 525 रुपये गोल्टी. बघू शकतो 525 रुपीज. आणि खात 100 रुपये खात जायले फिक्स मध्ये. कुठले आपण? भयाळे. ठीक बघू शकतो क्वालिटी कांद्याची 965. कुठला आहे कांदा? शिंद्याचा कांदा. कोणतं बियाणं होतं त्याचं? आणि परवाच्या दिवशी होते तुम्ही किती गेले होते तेव्हा? 800 रुपये गेले ते. अच्छा ठीक आहे. पुढं बघू काय भाव गेली गोल्टी? 500 रुपये 500 रुपीज. कुठले आपण? शिंद. ठीक बघू शकून क्वालिटी कांद्याची. काय भाव गेली? काय भाव गेली? 900 रुपये 900 रुपीज. कुठला आहे कांदा? अच्छा. आणि परवा होते का तुम्ही? बरं कोणतं बियाणं यायचं? घरगुती बियाणं आहे. ठीक शेजारी किती गेले? 431 रुपये 431 रुपीज. कुठले आपण? उर्दूड. ठीक आहे. बरं बघ शकून क्वालिटी कांद्याची. काय भाव गेलो? 902 रुपये 902 रुपीज. 50-55 साईज आहे कांद्याला. कुठला आहे कांदा हा? शेलूपुरीचा कांदा आहे. आणि कोणतं बियाणं आहे? ठीक परवाच्या दिवशी होते का तुम्ही? बर काय भाव गेले होय? 500 रुपये 500 रुपये 500 रुपीज. 500 रुपये बघू शकतो तुम्ही. गोल्टा माली. कुठले आपण? खेलदरी. बरं ठीक पुढं बघू. बघू शकतो क्वालिटी कांद्याची. काय भाव गेले? 740 रुपये 740 रुपीज. कुठला आहे कांदा? शेलूपुरीचा कांदा आहे. आणि परवाच्या दिवशी होते तुम्ही? नाही. बरं कोणतं बियाणं यायचं? चायनाचं बियाणं आहे. ठीक बघू शकतो तुम्ही. गोल्टी किती गेली गोल्टी? 450 रुपये. कुठले आपण? शेलू. ठीक 450 450 रुपीज. आपले नाही का? 450 जायले 450 जायले 415 रुपीज. पुढं बघू. बघू शकतो काय भाव गेलो? 900 रुपये 900 रुपीज. कुठला आहे कांदा? अच्छा ठीक आहे. चांदवड जोपूळ. आणि कोणतं बियाणं होतं याचं? परवाच्या दिवशी होते तुम्ही? नाही ना, ठीक. पुढं बघू. काय भाव गेले? 875 रुपये 875 रुपये. बघू शकतो क्वालिटी कांद्याची 875 रुपये 875 रुपीज. कुठला आहे कांदा हा? शिंद्याचा कांदा आहे. कोणतं बियाणं होतं याचं? घरगुती बियाणं आहे. ठीक परवाच्या दिवशी होते किती गेले होते तेव्हा? 600 रुपये गेले होते. आज चांगले गेले. ठीक पुढं बघू. 926 926 रुपीज 926. कुठला आहे कांदा काका? शिंदाचा कांदा आहे. कोणतं बियाणं होतं त्याचं? हां साधं बियाणं आहे. ठीक शिंद्याचा कांदा आहे ना. 926 ना? 926 926 रुपीज. ठीक पुढं बघू. बघू शकतो 1024 रुपीज 1024. कुठला आहे कांदा? सय्यद पिंपरी. आणि परवाच्या दिवशी होते तुम्ही? अच्छा कोणतं बियाणं आहे याचं? घरगुती बियाणं आहे. ठीक सय्यद पिंपरी. ठीक काय भाव गेले? काय भाव गेले? 1227 रुपये 1227 रुपीज. कुठला आहे कांदा? सय्यद पिंपरी. आणि कोणतं बियाणं होतं याचं? घरगुती बियाणं आहे. परवाच्या दिवशी होते तुम्ही? अच्छा ठीक पुढं बघू. बघू शकतो काय भाव गेले? 771 771 रुपीज. कुठला आहे कांदा? शिंदाचा कांदा आहे. बरं ठीक परवा होते तुम्ही? किती गेला होता?
680. 680 रुपये. आज बरं आहे का बाजार भाव? बरं ठीक. थोडंफार काही नाही. काय वाटतं तरी पुढं कसं राहील बाजार? काय सांगतील आता एवढ्या मग काहीच नव्हतं. आता थोडंफार वाढलं पण बरोबर. आता आवक वाढत काय. बरोबर ठीक. पुढं बघ बघतो तुम्ही क्वालिटी कांद्याची 821 821 रुपीज क्वालिटी बघू शकतो तुम्ही कांद्याची. कुठला आहे कांदा? ओझरचा कांदा आहे. कोणतं बियाणं होता त्याचं? घरगुती बियाणं आहे. ठीक आहे. ओझरचा कांदा आहे. आणि परवाच्या दिवशी आले होते का तुम्ही? किती गेले होते? 850 गेले होते. ठीक. पुढं बघू काय बघितली? 1111 रुपये बघू शकतो तुम्ही. साईज आहे 1111. 70-75 साईज आहे बघू शकतो. कांदा उन्हाळ कांदा बरोबर. 1111. कुठला आहे कांदा? आणि याचं बियाणं कोणतं होतं? अच्छा हां हां ठीक. ओके. पुढं बघू 900 रुपये 900. कुठला आहे कांदा? गोरठाण. ठीक. 900 रुपये. आणि कोणतं बियाणं आहे याचं? घरगुती बियाणं आहे. ठीक आहे. पुढं बघू बघू शकतो तुम्ही 450 रुपये गोल्टी जाईल. 450 रुपीज. कुठला आहे कांदा हा? आणि कोणतं बियाणं होतं त्याचं? येलोरचं बियाणं आहे. ठीक आहे. काय भाव गेले काका? 875 875 रुपीज. कुठला आहे कांदा हा? बहादुरी. आणि परवा होते तुम्ही? बरं ठीक. पुढं बघू काय भाव गेले? 875 रुपये बघू शकतो तुम्ही क्वालिटी कांद्याची. 875 875 रुपीज. कुठला आहे कांदा हा? पुरीचा कांदा आहे. आणि परवाच्या दिवशी होते का तुम्ही? किती गेले होते? 726. मग आज चांगले गेले आहे ना? अच्छा ठीक. कोणतं बियाणं बोलले? चायनाचं बियाणं आहे. ठीक. ओके धन्यवाद. काय बघेल? काय बघू? 750 रुपये. बरं. 60-70 प्लस माल कुठला आहे कांदा? मालसाना. ठीक. आणि परवा होते का तुम्ही? नाही ना? ठीक आहे धन्यवाद. बघ शकतो क्वालिटी कांद्याची. साईज आहे कांद्याला 650 रुपये. कुठला आहे कांदा? सोगरस. आणि परवा किती गेला होता? 750 गेला होता परवा. ठीक. काय खूप डाऊन मार्केट आहे हो. हा ना 675 रुपये कापायचा मजुरी भेटत नाही ना हो. बरोबर आहे. परवडायला तर पाहिजे काहीतरी आणायला. काय करणार त्याला? बरोबर आहे. काहीतरी वर्षभर करा. काय 1000 तरी भेटले पाहिजे आम्हाला. 600 काय भेटत? बरोबर आहे. बरोबर आहे. आता हे काय बोलायची इच्छा नाही आम्हाला. ठीक.